At night, the lines, all the shady features are empty worlds behind the sea. मला ना ज्या मी 3 साड्या आणलेल्या आहेत त्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवायला द्यायचे आहे, पिको फॉल करायचं आहे, पण मला जावंसच वाटत नाहीये. म्हणजे इतकं हे कडक ऊन आहे की घरातून बाहेर पडतच नाहीये. मैत्रीण आली, पण तुम्ही पाहिलत की मैत्रिणीला फक्त एक दिवस देहू आळंदीला घेऊन गेले आणि मोरया गोसावीला आणि ते जेवण, बस एवढंच. तेवढंच काही ते आम्ही घरातून बाहेर पडलो. लिटरली या समोरच्या गार्डनमध्ये सुद्धा मी तिला घेऊन नाही गेले, तिच्या मुलाला खेळायला नाही घेऊन गेले. नुसतं या रूममधून त्या रूममधून हॉलमधून किचनमध्ये आम्ही एवढंच करत राहिलो. आणि त्यातच खूप साऱ्या गप्पा आणि तिचा मुलगाही खुश होता, तोही बोलला नाही की खाली जाऊया, एवढी गरमी आहे. म्हणजे आता असं झालंय की खूप कमी दिवस राहिलेत उन्हाळ्याचे, पण तेही कधी जातील. त्याचा तो कप कुठे गेला? कपची काही गरज नाहीये. याला कप आहे ज्याला होल करून आपण अंडी ठेवू शकतो, पण अशी सुद्धा अंडी खूप छान शिजतात. बघा मी रोज आता अशीच शिजवते. लावा याला. अंडी कुठे? असं सुद्धा छान शिजतात अंडी यामध्ये. मेन म्हणजे टेन्शन काही राहत नाही. जस्ट लावून द्यायचं आणि आपलं इतर काम करत राहायचं. बास झाले की 6 अंडी. अजून पाहिजेत का? नाही ठीक आहे बस. स्वस्तात मस्त आदारोचा हा एक बॉयलर भारी आहे ना. खूप छान आहे. चालू करा. To the moon, making my skyline brand new. तर ही फक्त प्रॅक्टिस सुरू होती. इंस्टाग्रामवरती हे असं रील पाहिलं, एकदा पाहिलं की तसे सतत यायला लागतात आणि सतत बघून बघून मग मलाही करायची इच्छा झाली. आहोना म्हटलं चला प्रॅक्टिस तरी करूया, कारण मला माहिती होतं ते दिसते तितकं सोपं नाही आहे, टेक्निक आहे, ते इझिली होणार नाही आहे जरी कितीही ताकद असली आहोंना तरी. आणि तसंच झालं, ते काय आम्हाला जमलं नाही. दिलं सोडून आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. लास्ट वीकमध्ये जेव्हा माझे पिरियड सुरू होते, आहोंनी अंडाकरी बनवली होती आणि ती फसली होती. आणि तेव्हापासून त्यांना ती तशी गावच्या टाईपची म्हणजेच पातळ रस्सावाली अंडाकरी खायची होती. मला खरं तर आज अजिबात स्वयंपाकाचा मूड नव्हता आणि आहोंना खायचीच होती. मग म्हटलं चला ठीक आहे करूया. हे किती सुंदर लिहून ठेवलंय बघा की अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? बरं, अपयश आलं की अवतीभोवतीच्या प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते, इतका कंठ फुटतो की त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कोणाला ऐकू येत नाही. यश मिळालं की मात्र गळा दाटून येतो. अपयश मिळालं की अगदी गळाच दाबला जातो. अपयश पचवायला शिकायचं म्हणजे काय, तर स्वकीयांनीच म्हणजेच स्वतःच्या जवळच्या लोकांनीच केलेला अपमान, केलेला वार पचवायला शिकायचं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा तो फुतकार पारखायची शक्ती वाढवायची. या दोन्हीमधला फरक कळायला पाहिजे. अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो. या सत्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची. यश म्हणजे ताटाभोवतीची रांगोळी, सतत अस्तित्व दर्शवणारी, आणि रांगोळीचा भुकेशी तसा काहीही संबंध नाही. म्हणूनच ती पचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारखं. अन्नावर वासना नसली तरीसुद्धा ते वाढणं गिळावं लागतं, पचवावं लागतं. चेहऱ्याची रांगोळी अगदी विस्कटू न देता. धन्यवाद, खूप धन्यवाद. हे काशी ग्रेव्ही मला खूप आवडते. तेच ना, जोसरा काढला होता. गावाकडसारखं पाहिजे, गावाकडसारखं पाहिजे. साधं सिंपल बेस्ट. कमी तेलातलं जेवण. जे यांना खायचं असतं ते मिळालं, बायकोनं करून दिलं की स्वारीही अशी खुश असते. काय करणार आता, हे 1 आठवड्यासाठी नसणार आहेत घरात आणि जिथे निघालेत म्हणजेच ऑफिसकडूनच निघाले आहेत ट्रेनिंगसाठी, तिथे नॉनव्हेज बिलकुलच नाही आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मी त्यांना खूप चिडवलं की बरं झालं ना की तुम्हाला फक्त व्हेज भेटणार आहे, कारण मला माहिती आहे नॉनव्हेज असेल ना तर मग हे वजन वाढवूनच आले असते. तुम्हाला माहिती आहे, लग्न झाल्यापासून आम्ही दोघं खूप कमी असं ना वेगळं वेगळं राहिलो आहे.
एकतर माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा मी माझा 9वा महिना सुरू झाल्यानंतर गेले होते. म्हणजे घरी माहेरी गेले आणि लगेचच 15 दिवसात माझी डिलिव्हरी झाली होती. अशा पद्धतीनं आईची एकदा सर्जरी झाली होती तेव्हा मी प्रितिशला घेऊन हार्डली 15 दिवस 3 आठवडे राहिले असेल. म्हणजे खूप कमी आहे आमचं असं प्रमाण की मी अशी निवांत जाऊन माहेरी राहण्याचं. नाही राहत मी अगदी सुरुवातीपासूनच. आणि आता तर काय स्वतःचं काम, आहोंची गैरसोय आणि मुळात प्रितिशची गैरसोय करून नको वाटतं जाऊन राहायला. अधिक मास आहे, या महिन्यामध्ये आईची ओटी भरायची असते आणि मीही जाणार आहे. यातूनही मी प्रयत्न करणार आहे. आईला कॉटनच्या साड्या मला घ्यायच्या आहेत कारण तिला त्या आवडतात आणि या एजमध्ये त्या बऱ्या वाटतात. तर त्याही अजून खरेदी करायच्या आहेत. तर बघूया हे कसं कसं जमणार आहे. आय होप देव करो आणि मला जायला मिळो. आता काय होतं आहे माहिती आहे का, कितीही फोर्स केला ना तरी प्रितिश यायला तयार होत नाही. त्याचं सगळं ना शेड्यूल डिस्टर्ब होतं आणि हे आम्ही पाहिलं एप्रिल महिन्यात मी जेव्हा गेले होते. अगदी 1-2 दिवसासाठीच आम्ही त्याला घेऊन गेलो होतो, पण पूर्णपणे त्याचं डिस्टर्ब झालं होतं अभ्यासाचं शेड्यूल. आणि हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे. या वर्षी पुरतं का होईना पण मला थोडंसं कंट्रोल करावं लागणार आहे फिरण्यावरती. तर चला, आगाराकडून या काही वस्तू रिसीव्ह झाल्या आहेत. त्याच 1 बाय 1 मी तुमच्याशी बोलत बोलत ॲक्च्युली हा व्हिडिओ केला होता, पण खूपच मोठा झाला होता. तर एक छानसा ब्लेंडर आहे ज्याला 3 भांडी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तो मी यूज करणारच आहे आणि तुम्हाला दिसेलच माझ्या डेली व्लॉगमध्ये तो. आणखी एक की मी जेव्हा AC घ्यायला गेले होते तेव्हा तिथे हा ब्लो ड्रायचा ब्रश मी पाहिला होता. तिथं मी बोलले होते की पैसे कशाला मी खर्च करू, तो मला येईलच PRमध्ये. आणि पहा, आपण जे काही बोलतो त्याला ती वस्तूही तथास्तू बोलते. आपली वास्तू, ज्या घरामध्ये आपण काही आपले विचार बोलतो, सहज पण कधी निगेटिव्ह नाही बोलायचं. आलं तोंडामध्ये निगेटिव्ह तर पटकन थांबायचं आणि त्याला कन्वर्ट करायचं पॉझिटिव्ह वेनी. तर एक आपल्या मैत्रिणीने तोच व्हिडिओ बघून मी जेव्हा हेअर स्ट्रेटनिंगचा व्हिडिओ शेअर केला ना, त्या व्हिडिओला तिने कॉमेंट केली आहे की ताई तू बोलली होतीस आणि तसंच झालं. तर हो, इथे पण मी तुम्हाला हेच सांगत होते. आता मी तो आवाज म्यूट केला आणि पुन्हा व्हॉइस ओव्हर करते की तुम्हाला आठवतं आहे का की मी या ब्रशबद्दल बोलले होते. आणि बघा, मला तो मिळाला आहे PRमध्ये आणि हा खरंच चांगला आहे, मला आवडला आहे. डायसनला 50-50 हजार खर्च करण्यापेक्षा स्वस्तात बेस्ट ऑप्शन आहे हा. आजचे हे सारे प्रोडक्ट बघून मीच नाही तर आहो पण खुश झालेत. त्याचं रिझन म्हणजे आहोंची प्रिय कार क्लीन करण्यासाठी कारसाठीचा स्पेशल जो व्हॅक्यूम क्लीनर असतो ना, तो रिसीव्ह झाला आहे. तो बघा, आहो दाखवत आहेत त्यांच्या हातामध्ये. आणि छान बॅग पण आहे त्याला. म्हणजेच कारमध्येच तो कनेक्ट करायचा आणि कार क्लीन करून घ्यायची. वाव, मस्त आहे ना. तर मी दाखवेन त्याचा डेमो, म्हणजे आहोच दाखवतील क्लीन करून. मी नाही कार क्लीन करत, मी फक्त जाऊन आरामात बसण्याचं काम करते. कॉन्टेंट क्रिएशनवाल्यांचं हे बरं आहे ना, अशा वस्तू मिळून जातात. आणि हल्ली मला ना प्रत्येक वस्तू, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट घ्यायची इच्छा होते ना तेव्हा असं वाटतं की यार पैसे खर्च करू की नको, येऊन जाईल मला PRमध्ये. म्हणजे सध्याची मानसिक स्थिती ही अशी आहे माझी. खरेदी तर करायचं असतं पण असं वाटतं फुकटात मिळालं तर बरं होईल ना. तयारी बघा यांची, थंड नाही बसलेली बिलकुल. मी तुझ्या जागी असते तर मी कधी तयारी केली असती? आहो सांगा ना, कधी केली असती मी तयारी? है ना. म्हणजे कसे आपण अपोजिट स्वभावाचे आहोत दोघं पण. नाही काय होतं अशा वेळेस, बऱ्याच गोष्टी विसरण्याचा धोका असतो. धोका, बरं धोका. परवा उद्याच संध्याकाळी जायचं ह्यांना सोडा, पण मी यांच्या जागी असते ना तर मी उद्या सकाळी पॅकिंगला सुरुवात केली असती. पण यांचं बघा हां कसं सुरू आहे. सकाळपासून माणूस याच कामात आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त ड्रेस काढा, मी इस्त्री करून देते. डन. बघू, दाखव कसा दिसतोयस. चांगला दिसतोय, बसतोय ना व्यवस्थित. सगळे शर्ट चेक करायचे चाललेत की बसतायत की नाही, कारण घालणंच होत नाही तुझं, है ना. घेऊन ठेवतोस, कंपनीच्या ड्रेसमुळे घालणं होत नाही, बाकी काही नाही. करायची गरज नाही. हा शॉर्ट शर्ट आहे. हां, छान दिसतं. लाईट नाही आहे इथे प्रॉपर. घे, हा देते मी इस्त्री करून. हा घेणारच. या निमित्तानं तुझं ऍटलीस्ट घालणं तरी होईल. म्हणून तर मी घ्यायला. पण 5 दिवसासाठी किती घेशील? 5 दिवसासाठी 5 नाही, ऑलरेडी जास्त झालेत. 6 ऑलरेडी घेतले, 7वा आहे प्रवीण. 3 फुल, 3 टी-शर्ट आणि हा एक. बस झाले ना. जय्यत तयारी सुरू आहे साहेबांची. हे बघा, तुम्हाला म्हटलं ना मी की सकाळचा स्वयंपाक करायचा मूड नव्हता,
पण आता रात्रीचाही करावा लागणार आहे, म्हणून मग हा असा शॉर्टकट मारते आहे. साईडला पनीरसाठी 2 लिटर दूधसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. मला नेहमी विचारतात म्हणजे की मी जेव्हा दाखवते की घरचं पनीर की हे किती लिटरचं आहे, तर आम्ही नेहमीच म्हणजे प्रत्येक वेळेलाच पनीर बनवताना 2 लिटर दुधाचंच पनीर बनवतो, जे 1 वीक चालतं. म्हणजे ते 1 आठवड्यात संपवायचं, पुन्हा विकेंडला दुसरे 2 लिटरचं. म्हणजे हे असं प्रमाण आहे आमचं. 2 वेळाच ॲक्च्युली ते वापरलं जातं खरं तर, पण 2 लिटरचंच बनवतो. ॲक्च्युली जास्त जरा प्रमाण वाढवायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे सध्या आम्ही जे दूध घेतो आहे, जे बाजूलाच गोठा आहे म्हशीचा, त्या गोठ्यातून, तर त्या दुधाचा रेट लिटरली 90 रुपये लिटर झालेला आहे. पण दूध मात्र काय सांगू तुम्हाला, 1 नंबर आहे, अगदी गावच्यासारखं. how our fates are growing. And when we थोडासा कोबी शिल्लक होता आणि ज्या काही मी कलरफुल शिमला मिरची ऑर्डर केलेल्या आहेत ना ब्लिंकिटवरून, त्या इतक्या मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत. मी दाखवलं होतं व्लॉगमध्ये. तर त्या थोड्या थोड्या कट करून वापरायच्या सुरू आहेत. आता आज थोड्याशा त्यामधल्या वापरते आहे. मी नूडल्स बनवते आहे, आणखी पास्ताही बनवते, पण आज रेड सॉस पास्ता बनवणार आहे. बघा, शॉर्टकट म्हणता म्हणता सुद्धा या दोन्ही पदार्थांना खूप सारं कष्ट आहे. हे चिरा, ते चिरा आणि एवढा सारा वेळ. बरं, जेव्हा केव्हा तुम्ही पनीर बनवाल ना, तेव्हा ऑब्झर्व करा की लिंबूचा रस टाकल्यानंतर पनीर किती बनतं आणि विनेगर टाकल्यानंतर पनीर किती बनतं. माझं ऑब्झर्वेशन पर्सनली असं आहे की विनेगरनी पनीर जास्त बनतं, म्हणजे ते दूध प्रॉपर फाटलं जातं, पाण्यासारखं निळं दूध बाजूला होतं. तर प्रमाण कसं घेते मी, तर विनेगर जितकं घेईन ना तितकंच पाणी ॲड करते त्यामध्ये. सुरुवातीला मी काय करायची, डायरेक्टच विनेगर टाकायची, पण मलाच कोणीतरी तुमच्यापैकीच कॉमेंट करून सांगितलं होतं की ताई विनेगरमध्ये पाणीही ॲड करत जा, इक्वल प्रमाण घ्यायचं ते. आणि मी तेव्हापासून ते तसं करायला लागले. तर खरंच खूप सुंदर टिप दिली त्यांनी. छान दूध फाटलं जातं. मी आता पुढे दाखवतेच तुम्हाला की केवढं सारं पनीर बनतं आहे. आणि हां, हे ॲक्च्युली दुधाच्या ओरिजिनॅलिटीवरती सुद्धा डिपेंड आहे, म्हणजे किती प्युअर दूध आहे त्यावरती पण पनीर किती तयार होणार हे डिपेंड असणार आहे. तर हे असं आहे. आता बघा, या ज्या काही मी नूडल्स बनवते आहे, त्या नूडल्स जेव्हा म्हणजे मी शिजवून बाजूला पाणी नितळायला ठेवून दिलं होतं ना, तेव्हा थंड पाणी त्याच्यावरून घ्यायचं असतं, टाकायचं असतं, तेच राहून गेलं होतं. त्यामुळे थोड्या चिकट झाल्या, पण नाही, नंतर झाल्या सेपरेट. you, oh, oh. आणि आता इकडे पास्ताची तयारी. अहो, 5 दिवसांसाठी म्हणजे फुल आठवडा ट्रेनिंगसाठी बाहेर जाणार आहेत म्हटल्यावर त्यांनी आम्हाला आठवडाभर पुरेल एवढं सारं दूध आज आणून ठेवलेलं आहे. कारण हे जे दूध आम्ही आणतो ना, ते एकतर पहाटे जावं लागतं, नाहीतरी 4-5 वाजता, आणि खूप मोठी लाईनही असते बरं का. तर मी कधीच आजपर्यंत दूध आणायला एकदाही गेलेली नाही आहे. आहोच आणतात नेहमी. बरं, या दुधासाठी कॉमेंट होत्या की होम डिलिव्हरी मिळेल का, तर नाही, कधीही कुठेही ते होम डिलिव्हरी द्यायला तयार होत नाहीत. त्यांच्याकडे ती सर्व्हिसच नाही. आपल्यालाच जाऊन ते दूध घ्यावं लागतं. Broken hearts, but I believe in coloring the world. Gotta holler to be heard in time. दूध व्यवस्थित उकळू द्यायचं आणि त्यानंतरच विनेगर त्यामध्ये ॲड करायचं. लगेच अगदी विदिन अ सेकंद हे दूध फाटलं जातं आणि अशा पद्धतीनं खूप सारं पनीर पडतं. हे बघा, मस्त ना, किती छान. म्हणजे जेव्हापासून हे असं घरी पनीर आम्ही बनवायला लागलो आहे ना, एकदाही आम्ही बाहेरून डेअरीमधून पनीर विकत आणलेलं नाही आणि आणू पण नाही. सध्या खरंच खूप भेसळ आहे. तर तुम्हीही प्रयत्न करा की घरीच चांगल्या क्वालिटीचं दूध आणायचं आणि पनीर बनवायचं. मी कित्येक वर्ष घरी बनवत नव्हते, त्याचंच मला आता आश्चर्य वाटतं आहे. पण जेव्हापासून बनवते आहे ना, तेव्हापासून सिंगल टाईमही मी बाहेरून विकत आणलेलं नाही. How our fate. तर असा होता आजचा आमचा दिवस. ठरवल्याप्रमाणे सगळी काही कामं झाली आहेत, पण आहोंची कपडे आहोंनीच इस्त्री केली बरं का, मी नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. लव्ह यू ऑल. उद्या भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.